सायली आणि शुभमचे वैदिक विवाह. एंट्रीसाठी छान असं डेकोरेशन केलेलं आहे. वैदिक विवाहासाठी छान असा स्टेज बनवलेला आहे आणि खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. वैदिक विवाहासाठी 2 स्टेज असतात, सप्तपदीचा एक स्टेज आणि मंगलाष्टकांसाठी एक स्टेज. परंतु इथे सायलीच्या लग्नासाठी 4 स्टेज बनवलेले होते. हे जावयांचं पूजन करण्यासाठी नारायण पूजेचं स्टेज. लग्नातील विधींसाठी 4 स्टेज बनवलेले होते, त्यांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. सप्तपदीसाठी छान असं डेकोरेशन केलेलं आहे. थोड्याच वेळात वैदिक विवाह सुरू होईल. मंगलाष्टकांसाठीचं स्टेज तर खूपच सुंदर आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यासमोरच नवरदेव नवरीच्या एंट्रीसाठी छान अशी मिरर ग्लास ठेवलेली होती. स्टेजच्या एका साईडला सप्तपदींसाठी स्टेज होतं, तर एक साईडला हे कन्यादानासाठी छोटंसं स्टेज बनवलेलं होतं आणि हे जावयांच्या पूजनासाठी बनवलेलं स्टेज. खूप सुंदर स्टेज वाटत होतं, त्यामुळे सर्व स्टेजचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले मी. जावई पूजन झाल्यानंतर त्यांच्यावर टाकण्यासाठी फुले ठेवलेली होती ताटलीमध्ये. वैदिक विवाहाला अजून सुरुवात झालेली नव्हती, नातेवाईक वगैरे येत होते. तोपर्यंत सर्वांचाच व्हिडिओ घेतला, नातेवाईकांशी गप्पा मारल्या. वैदिक विवाहाचा पहिला विधी जावयाचे पूजन, श्री नारायण पूजन असा पहिला विधी होता. त्याच्यासाठी ताई आणि जावई गेले होते, पूजेसाठी बसलेले होते. हा विधी खूप सुंदर होता, बघण्यासारखा होता. परंतु इतके फोटोग्राफर होते की मला व्हिडिओ नाही घेता आला. जेवढा घेता आला तेवढा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. जसं देवाचं पूजन करतो ना मदनजी, तसं आपल्या जावयांचं केलंय. तरी सुद्धा आपण जावयांना नमस्कार करताय. वहिनी, आयुष्यात ही एकच वेळ असते जिथे आपण दोघे वधूवरांचे काका अंतरपट पकडायला स्टेजवरती या. वधूवरांकडनं करवली बहीण स्टेजवरती या. वैदिक विवाहासाठी सायली आणि शुभमचा लुक तर खूपच छान दिसत होता. एकदम क्यूट कपल वाटत होते दोघे पण. छान अशी एंट्री चालू होती त्यांची. शुभमदानांचे काका, चला हार कुठे, हार हार. लेण्याद्री गिरिजात्मजं सुरवरम् सीमा आणि सीमेवरती जाऊन जावयांचं स्वागत पूजन करायचं. कन्यादानचा विधी चालू होता, भरपूर वेळ चालला. तोपर्यंत आम्ही तिघींनी छान एक सेल्फी घेतला. आहे ना लक्षात, जावयांचा फोन आला की हॅलो म्हणायचंच नाही, नारायण नारायण म्हणायचं, म्हणजे लक्षात राहील. विष्णू सारखे बाबा आपल्याला जावई मिळालेत म्हणून. ताई, शुभम भाऊ, तुम्हा दोघांना सांगताय, बाबा हो सावध व्हा. कन्यादानाचा विधी कसा असतो, त्याचे महत्त्व काय, हे खूप छान सविस्तरपणे सांगितले गुरूंनी आम्हाला. कन्यादान विधीची पूजाही खूप छान झाली. खूप वराड, जेवणाची भारी. कन्यादान झाल्यानंतर आता सप्तपदींचा विधी होणार होता. तोपर्यंत आमच्या गप्पा वगैरे झाल्या, काही फोटो व्हिडिओ काढून झाले. आता आम्ही सर्व सप्तपदीच्या विधीसाठी इकडे जो स्टेज बनवलेला होता तिकडे सर्व आलोय. स्टेज तर बघा किती सुंदर आहे. खुर्च्यांच्या बाजूने या, खुर्च्यांच्या एका बाजूला
सप्तपदीच्या विधीसाठी जे 7 वचन घेतले जातं, गुरु त्यांचे महत्त्व, माहिती सर्व असं विस्तारपूर्वक सांगत होते. सर्व विधींची माहिती डिटेलमध्ये मिळत होती. सप्तपदीचा पहिला श्लोक आहे सायलीताई तुमच्यासाठी, मिष्टान्न व्यंजनादिनी. मिष्टान्न म्हणजे काय? मिष्टान्न जे काही कुलधर्म आहे, ज्या काही परंपरा, रोज दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढणं असेल, तुळशीला दिवा लावणं असेल, घरातले सणवार उत्सव, दिवाळी, लक्ष्मीपूजन, ते वंदनीय असतं. आजपासून तुम्ही काय मला वंदनीय असाल. सखे सप्तपदा, या सब मॅरेज एकत्र राहण्याचं कॉन्ट्रॅक्ट वाटायला लागतं. आणि म्हणून आपण फॉरेन कंट्रीज मध्ये पण लिव्हिंग टुगेदर, पाहिजे तेव्हा एकत्र या, पाहिजे तेव्हा वेगळं होतं. पण आपल्याकडे ही धर्मसंस्था, आपल्याकडे रिच्युअल्स, आपल्याकडे स्टॅन्ड्स, आपल्याकडे कमिटमेंट्स, आपल्याकडे या मोठ्यांचा घर असते. आणि म्हणून जोपर्यंत या कमिटमेंट्स नाही तोपर्यंत कुठलाच विवाह द्यायचा आहे ना. शुभमजींना कमिटमेंट आचरण पण होईल. सखे सप्तपदा भव. स्टेजवर दोघांनी खाली बसा, गुडघ्यांवर खाली बसा. जीवनासाठी घ्यायचे. दोघांनी डोकं जमिनीवरती टेकवा, खाली वाका. डोकं जमिनीवरती टेकून सगळ्यांना नमस्कार करा. एकदा हात वरती करून आशीर्वाद द्या ना. नाही काही द्या ना, हात वरती करून आशीर्वाद. दोघांनी उभं राहायचंय. शुभम दादा एकमेकांना झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा या ठिकाणी संपूर्ण होत आहे. वैदिक विवाहानंतर घरी गेलो होतो. आता हा संध्याकाळचा व्हिडिओ. संध्याकाळी शुभमची छान अशी मिरवणूक काढलेली होती. बग्गी वगैरे, साईडने छत्र्या आणि खूप गर्दी वगैरे, डीजे, लाइटिंग खूप छान वाटत होतं. आणि सर्वच नातेवाईक खूप छान डान्स करत होते. सेल्फी आणि व्हिडिओचं वेळ काही शांत बसू देत नव्हतं. चालता चालता आम्ही सर्वांनीच असा सेल्फी व्हिडिओ घेतले. मागे सरलाही हाय करते. मग तिच्यासोबत आणि सर्वांसोबत म्हणजे ज्योती, अलका सर्वांसोबत सेल्फी घेतलाय. एंट्रीलाच बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे. आम्ही आलोय सिन्नर हाऊसला. लग्न आहे आज सायली आणि शुभमचे. एंट्रीला छान असं डेकोरेशन केलेलं आहे. सुरुवातीला छान गणपती बाप्पा. आणि परत आता संध्याकाळच्या लग्नासाठी खूप सुंदर स्टेज दिलेला होता. एकदम असं रॉयल राजवाड्याची फिलिंग येत होती. आणि वरती खूप सुंदर विठू माऊलीचा फोटो लावलेला होता. ही वैशू देवमाताईची सुनबाई. नवरदेव आणि नवरीची एंट्री परत संध्याकाळी मिरर ग्लासवरून होणार होती. आणि समोर स्टेज बघा किती सुंदर दिसतंय. नवरदेव नवरीची एंट्री व्हायला अजून थोडासा वेळ होता. तोपर्यंत आम्ही सर्वांनी फोटो, सेल्फी, व्हिडिओ काढून घेतले. आजचा मनीषाताई आणि कीर्तीचा लुक छान लुक आहे दोघींचा आणि खूप छान दिसू राहिले. सुमनताई आणि सर, सायलीच्या आजी आणि बाबा आणि माझ्या ननंदबाई हाय करताय. त्या सविताताई, संगीता देवमाताई यांचा लुक आणि वंदनाताईचा लुक. सर्व जमलंच होतं तर मग आम्ही सर्वांनी एक फॅमिली फोटो घेतला.
शुभम आणि सायलीची छान अशी एंट्री झालेली आहे आणि दोघांचाही संध्याकाळचा लुक खूप छान होता आणि फोटोग्राफरच इतके होते, मला व्हिडिओज घेता येत नव्हता. आणि बघा किती छान जोडी वाटते. उमामहेश्वर पार्वती परमेश्वर कपालेश्वर नागेश्वर हरीश्वरेश्वर महादेवता स्मरण चिंतन सावधान प्रभु रामचंद्र देवता स्मरण चिंतन सावधान. लग्नाच्या निमित्ताने सविता, उमा, सुरेखा, मनीषा, आम्ही पाचही जणी भेटलो आणि छान एक असा फोटो घेतला. नंतर संजू नाना, कैलास, मिस्टर, विजू नाना, भाऊ यांचा सर्वांचा मी एक छान फोटो घेतला आणि एक छोटासा व्हिडिओ पण घेतला आहे. नंतर मी, देमाताई, पका भाऊ, सरला नानी, सुवर्णा नानी, भाऊ, विठ्ठल भाऊ, मिस्टर, आमचा सर्वांचा एक छान फोटो घेतला आहे. फोटो म्हणजे एक आठवण असते, जेव्हा नातेवाईक भेटतात तेव्हा मी फोटो घेते. स्क्रीनवरती हळदीचे आणि वैदिक विवाहाचे व्हिडिओ चालू होते. हां, तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस झाली आहे. अर्चनाचा आज वाढदिवस. हॅप्पी बर्थडे अर्चना. या दोघी फ्रेंड, जीवाच्या मैत्रिणी. अरे वा, अरे वा. स्वातीचा आजचा लुक छान आहे, खूप छान दिसते बरं का. आपल्या त्या माका, भाऊ आणि सुमनताई मागे. बच्चे कंपनीचा फोटो व्हिडिओ काढण्याचं चालू आहे. आपला ओम, गौरी, प्रिया, ऐश्वर्या, अतुल आहे आणि आपला क्रिश आहे. सर्व बच्चे कंपनीच्या छान अशा गप्पा चालू होत्या. आता आम्ही घरी निघतोय.